ट्रॅकवरती आपण जर विचार केला तर विघ्नेश पाटील हाईटचा ॲडव्हान्टेज, वेगवान गोलंदाज, त्यांच्या समोर मात्र एक असा खेळाडू खरं तर काही करू शकतो. पुन्हा एकदा मात्र बिगिट करायचा होता. चेंडू पलीचा संपर्क व्यवस्थित झालेला नाही आहे. खरं तर फटका मारायचा होता मिड विकेटच्या दिशेने, पण मिडऑनच्या दिशेने मात्र चेंडू रवाना होतोय. श्री गणेशा झालाय खरं तर युवराज 11 KCC आंबापाडा. आता मात्र खरं तर हे दोन बॅटर आता सध्याच्या घडीला जय कडू. खरं तर जय कडूच्या नावावरती बरेचसे रेकॉर्ड आहे मित्रांनो. खरं तर गतवर्षीची जी स्पर्धा कलेक्टर कॉलनीची, एका चेंडूमध्ये 4 धावांची गरज असताना, त्या आजारी असताना मात्र ते फलंदाज जेव्हा बॅटिंग करत होते त्यांनी सांगितलं होतं की दादा मी आजारी आहे, पण माझ्या गावासाठी, माझ्या संघासाठी शेवटच्या चेंडूमध्ये त्यांनी षटकार ठोकला आणि ती मॅच होती सेमीफायनलची. हो 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 हो, आम्ही का सांगितलं. आणि एक वेगळा स्ट्रोक इथं मात्र बघायला भेटला आणि आल्यात 4 धावा ठोकडीचे. खरं तर ऑस्ट्रेलियाचे जे यष्टीरक्षक होते त्यांची आठवण मात्र ताजा झाली. त्याचप्रमाणे मात्र त्या शैलीचा मात्र त्यांनी शॉट खेळला, एक टांग उठाके. खरं तर लॉंग लेगच्या दिशेने मात्र कुठलाही खेळाडू तिथं नाही आहे. गॅपमध्ये मात्र चेंडू गेला. जयनी मात्र सुरुवात केलेली आहे. खरं तर एक मुंबईचा दादा संघ म्हणून त्यांच्याजवळ पाहिलं जातं. ओ इथं बॅटच्या टोळीला, ओ इथं काय घडला पहा ना, मात्र प्रोटेक्शन आहे. खरं तर टॉप एंडला मात्र बॅटच्या चेंडू लागलाय, पहा चेक करतायत ते. खरं तर वेगवान गोलंदाज आहे, खरं तर हाईटचा ॲडव्हान्टेज आहे. आता पहा ना, विघ्नेश पाटील म्हणजे माझ्या गावाची छाप आणि माझ्या नावाची छाप या स्पर्धेमध्ये काहीतरी करण्याचा प्रयत्न बोनकुडे गाव आज मात्र या माहुलच्या मनोरंजन मैदानामध्ये दाखल झालाय. खरं तर जणू काय ऑस्ट्रेलिया टीम मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरली का काय, कारण येल्लो कलर आपण कुठल्याही मात्र कंट्रीचं नाव किंवा IPL मध्ये आपण जर विचार केला तर चेन्नई सुपर किंग यांचा कलर सुद्धा येल्लो असतो. खरं तर तमिळनाडू म्हटलं तर फेवरेट कलर येल्लो आहे. आणि महेंद्रसिंग धोनी सरांची मात्र जी आठवण आहे ती ताजा झालेली आहे. आता येणाऱ्या काळामध्ये IPL सुद्धा आहे. जाऊया पुन्हा एकदा पुढचा चेंडू सचिन काटकर. या टायमाला मात्र ऑप्शनच्या बराचसा बाहेर पंच मात्र आमच्याजवळ वळतायत आणि सांगतायत इट इज अ वाईट बॉल. खरं तर स्पर्धा मात्र कुठल्या लेवलची आहे, अव्वल दर्जाची स्पर्धा आहे. सातत्याने आपण जर विचार केला तर रखमेर देवाची मात्र यात्रा पालखी मात्र तिथं सुरू आहे. आणि याच दिवशी मात्र आमची जय माता देची जी स्पर्धा असते, जय माता दे ग्रुपची, खरं तर कौतुक करावं लागेल. माता वैष्णोदेवीचं दर्शन करून आल्यावरती या टायमाला मात्र स्लो वन चेंडू होता. पहा ना मात्र काय क्रिकेट आहे. त्यांना सचिनला माहिती होतं की हा बॉल स्लो वन आहे. थोडासा मात्र चेंडूचा टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला आणि इथं मात्र त्यांना टायमिंग मात्र भेटलेलं नाही आहे. हलक्या हाताने मात्र ढकलून काढलाय ऑनच्या दिशेने. तिथं मात्र 1 धावा कंप्लीट होत आहेत. धावसंख्येचा विचार केला तर 8 धावा, 5 षटकांचे सामने आहे. ओ ज्या वेगाने बॉल आला त्याच वेगाने बॉल बाहेर गेला. ठोकोडीचे नाव आहे जय कडू.
11 KCC आंबापाडा संघ मात्र अवतरलाय आणि चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून जरूर असेल. उलटा फुलटा आणि आउटफुल एवढी फास्ट आहे ना की 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू गेला सीमारेच्या पलीकडे, मिळाल्या 4 धावा. यस डीजे. साथ मात्र भेटलेल्या सचिन काटकर यांना, कारण फटका कुठेतरी फसला होता. अगदी की जान हल्लक में थी. पुन्हा एकदा मात्र खडे खडे खेळण्याचा प्रयत्न झालाय. खरं तर आपण जेव्हा बघतो ना की मोबाईलमध्ये जेव्हा नेट नसतो ना, म्हणून मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क असणं गरजेचं आहे. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू फळीचा संपर्क नाही आहे. क्रिकेट म्हटलं तर चेंडू फळीचा संपर्क असणं गरजेचं आहे. या गोलंदाजाचं मात्र कौतुक करावं लागेल. सागर. हो 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 हो, हवाई हल्ला. बाबा 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 बाबा, कवरा मोठा छक्का. डीजे. सागरनी केलेली चुकी, त्याचा भुगतान मात्र करावं लागलं. पुन्हा एकदा काय मात्र फटका आहे, पण या टायमाला वो हो क्या बात आहे. बॅक टू बॅक दुसरा षटकार. डीजे. चौदा चेंडूमध्ये मात्र ते 62 धावा झालेल्या आहेत. आता जणू काय खेळपट्टी मात्र बॅटरला सपोर्ट करते का काय. काल बरेचसे मॅचेस आपल्याला लो स्कोरिंग बघायला भेटलं, पण आज इथं मात्र धावांचा पाऊस मात्र लागलाय. खरं तर काल स्पर्धेचा पहिला दिवस होता. माहुल ट्रॉम्बे कोलीवाडा किरण 11नी मात्र बाजी मारली, फायनलमध्ये प्रवेश केला. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरचा फटका. फटका कुठेतरी फसलाय. वारवरती पलटवार. इथं मात्र सचिन काटकरला माघारी परतावं लागेल. डीजे. यंग आहेत, म्हणजे ही आंबापाड्याची खासियत आहे. पहा ना, म्हणजे वेगवेगळी नावं. मग तिथं बाहुबली सध्याच्या घडीला किताब तर दिला आहे, पण ती कामगिरी मात्र राहिलेली नाही आहे. पण त्यांना मात्र शुभेच्छा दिल्यात त्यांच्या संघाने. बाहुबली कशासाठी जाणला जातो, खरं तर घनगती प्रहार. आता बघायचं आहे सागर पुढचा चेंडू कसा असेल. स्मिथ भुईर. खोलवर पद्धतीचा चेंडू होता. हलक्या हाताने मात्र स्टेअर केलाय, जमिनीला गुदगुळ्या करत मात्र चेंडू चाललाय. कॉर्नरच्या दिशेने मिळाल्या इथं 2 धावा. यस, दुसरं षटक मात्र संपुष्टात. आपण जर विचार केला तर युवराज 11 KCC आंबापाडा या संघाने बनवल्यात 1 गडी बाद 32 धावा. डीजे होऊन जाऊन ते सुंदर.
गोलंदाजी ट्रॅकमध्ये दाखल झालेले आहेत पुन्हा एकदा विघ्नेश पाटील आणि इथं मात्र नो चेंडू यानी ओव्हरस्टेपिंगचा हा चेंडू होता. आता पहा महाराष्ट्रामध्ये सध्याच्या घडीला 3 गोष्ट ॲक्टिवेट आहे. सर्वप्रथम बैलगाड्या शर्यती, तदनंतर क्रिकेट आणि तदनंतर पाटील नाव. आता बोनकोडे गावाचे सबसे कातील आणि आमचा हा विघ्नेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र गोलंदाजी करताना दिसत आहेत. फ्री हिटचा चेंडू आहे, लायसन्स. आहा इथं मात्र खडे खडे खेळलाय. झेल पकडला, जल्लोष करू नका, त्यांना माहिती आहे कारण फ्री हिटचा चेंडू होता. इथं मात्र कॅच गृहीत मात्र धरली जाणार नाही आहे. मोठा फटका खेळण्याची संधी होती पण या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. धावसंख्येचा विचार केला तर युवराज 11 KCC आंबापाडा धावा झाल्या 36. तिसरं षटक मार्गस्थ आहेत. कल्पेश पाटील खरं तर मागील स्पर्धा मात्र झाली होती माऊलला, तेव्हा मात्र त्यांनी अनाऊन्समेंट केलं होतं की आमच्यासाठी काहीतरी पारितोषिक आहे. 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांनी घोषित नाही केलं होतं, फक्त 200 रुपयाचं कॅश प्राईज होतं. इथं मात्र उचली घेणारा चेंडू होता. पंच आमच्याजवळ वळत आहेत, दोन्ही हातांना त्रास देत आहेत आणि सांगतायत इट इज अ वाईट बॉल. कल्पेश पाटील तुमचं आम्ही मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करतोय कारण असं मोठं मन मात्र सर्वांचं नसतं. एका समालोचकाला तुम्ही मात्र कुठेतरी मात्र बक्षीस देतायत असं कमी चित्र मात्र प्रत्येक स्पर्धेमध्ये दिसत नाही आहे. खरं तर धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेने. म्हणून म्हटलं जातं ना की छोटी सी है जिंदगी खुशी से जियो यार, गम में क्या रखा है मजे से सर उठाकर जियो यार, उदासी क्या चीज है यार, मुस्कुरा के जियो, अपने लिए नाही सही अपनों के लिए जियो. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. क्या बात आहे कल्पेश पाटील सर. खरं तर आज पण 200 रुपयाचा कॅश प्राईज आम्हाला भेटणार आहे. थँक्यू, धन्यवाद, मंडळ आभारी आहे. जाऊया पुन्हा एकदा. धावसंख्येचा विचार केला तर 38 धावा आणि एकच चेंडूचा खेळ समाप्त झालाय कारण पहिला चेंडू नो होता, दुसरा सिंगल आणि तिसरा हा वाईट. पुन्हा एकदा स्मिथ. आता मात्र काय मात्र फलंदाजी आहे, त्यांना माहिती आहे ज्याप्रमाणे मात्र चेंडू येतोय त्याचप्रमाणे मात्र फटका खेळला जातोय. चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार ही ताकद आहे युवराज 11 KCC आंबापाडा. अगर सचिननी थोडी घाई केली, सचिन काटकर मात्र उभे राहिले असते तर नक्कीच इथं 80-90 झाल्या जरूर झाल्या असत्या. पण क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटला अनिश्चितताचं गेम म्हटलं जातं. प्रत्येक दिवस मात्र तुमचा सारखा नसतो पण तिथं मात्र जय कडू अजूनही मात्र उभे आहेत. पुन्हा एकदा बिग हिट खेळाडू आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. 1 बाउन्स, चेंडू गेला सीमारेषा पलीकडे. स्कोरिंग मॅच नक्कीच असणार आहे. पुन्हा एकदा फटका फसलाय, खेळाडू चेंडू खाली येत आहेत, कुठलीही चुकी नाही आहे, पकडला जातोय झेल, संपतोय जयचा खेळ. यासाठी जय. नगरीतले आदरणीय कार्यसम्राट माजी नगरसेवक आदरणीय राजेंद्र माहुलकर साहेबांचा हा पुरस्कृत केलेला संघ आज या माहुलच्या मनोरंजन मैदानामध्ये दाखल झालाय. तुमचं हार्दिक स्वागत असेल. नाणेफेकीसाठी या. प्रवीण काटकर म्हणजे एक अनुभवी फलंदाज. हो बिगिट करायचा होता, पहा ना वेगवान चेंडू होता.
कॉल मात्र केला होता स्मिथ मात्र अर्ध्या खेळपट्टीवरती होतं. आता क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे. क्रिकेटमध्ये जर त्याला तारा नसतो खरं तर चुकी झाली एका धावानी मॅच जिंकली जाते, एका धावानी मॅच हारली जाते. पुन्हा एकदा जाऊया. खरं तर कुठेतरी निर्धाव चेंडू आला असता पण थोडीशी गफलत झाली, थोडीशी चुकी झाली, त्याच्या कारण एक अतिरिक्त रन आपण म्हणूया. 44 धावा. या टायमाला मात्र वेगवान चेंडू लेग 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 स्टंपच्या बऱ्याचसा बाहेर मात्र चेंडू होता. पंचांनी दोन हात समांतर केलेत आणि इशारा आलाय इट इज अ वाईड बॉल. अर्थातच कुठेतरी पंचांनी या गोलंदाजाला दंडित केलंय. आता हा षटक एवढा लांब आहे संपायचं नावच घेत नाहीये. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा विघ्नेश पाटील, बोनकुडी गावाचा एक सुप्रसिद्ध गोलंदाज. या टायमाला मात्र खडे खडे फटका खेळलाय, संधी निर्माण झालेली आहे. आता चेंडूचा पाठलाग मात्र केला गेला पण त्या खेळाडूच्या आवाक्याच्या बाहेर मात्र चेंडू होता आणि या दोन फलंदाजांनी मात्र त्याचा फायदा उचलला. 2 धावा कंप्लीट केल्या आणि स्कोर कार्ड आता आपण जर विचार केला तर 3 षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक्स अर्थातच पाणी न्यायचं आहे. धावसंख्येचा विचार केला तर 47 धावा लगावले जात आहेत. डीजे मास्टर होऊन जाऊन दे. कोलीवाडा अगर संघ उपस्थित असेल तर यायचं व्यासपीठावर. आलेत का वर्सोवा? चला डीजे मास्तर थांबलात का? होऊन जाऊन दे सुंदर संगीत.
जो पहार असतो ना तो आमच्यासाठी मात्र एक नशिबाची गोष्ट आहे. तुमच्या कार्याला सलाम असेल. तुमच्यासाठी मी एकच म्हणेन, तुम्हाला कुठला सण नाही आहे, ना दसरा आहे, ना दिवाळी आहे, ना होली आहे. खरं तर ड्युटी तुमच्यासाठी सण आहे सर. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. खरं तर गुन्हेगारी पुढे वाचा फोडणारा आमचा मुंबई पोलीस तुमच्या कार्याला सलाम असेल. अहोरात्र ड्युटी आणि ड्युटी. खरं तर थोडंसं कठीण कार्य आहे, कारण अहोरात्र मेहनत त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला बघायला भेटतं. ही खाकी शान महाराष्ट्राची, ही खाकी शान महाराष्ट्राची. घेऊन ही मशाल अभिरतीची, ही खाकी शान महाराष्ट्राची. चला मॅच ऑन करा, जास्त वेळ घेऊ नका. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बिग हिट करायचा होता, फटका फसलाय. ओहो, झेल पकडण्याचा मात्र प्रयत्न झालाय आणि याच दरम्यान जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. आंखों ही आंखों में इशारा हुआ, जहां पर 1 रन थे वहां पर 2 रन का सहारा हुआ. स्कोर कार्ड मात्र पुढे जातोय. 49. फलंदाजी ट्रॅकवरती नवीन फलंदाज प्रशांत काटकर मात्र दाखल झालेले आहेत. चला, नवीन बॅटची मागणी मैदानाच्या आतमध्ये. पुनीत, काल खरं तर एक दर्जेदार गोलंदाजी तुमच्या माध्यमातून बघायला भेटली. अमित दादाची खतरनाक फलंदाजी. चला, जास्त वेळ दौडू नका प्लीज. पवन केने, तुमचं हार्दिक स्वागत असेल. पुन्हा एकदा बिग हिट, फटका फसलाय. ओहो, मात्र काय झेल पकडला जातोय, पहा ना, कुठली चुकी नाही आहे. प्रशांत काटकर यांना माघारी परतावं लागेल. डीजे मास्टर ठोको. गोरसाई ब या 2 संघादरम्यान मात्र नाणेफेकी होईल. इथं मात्र निर्धाव चेंडू मात्र टाकला जातोय. श्लोक भोईर 4थं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्येचा विचार केला तर आता कुठंतरी मात्र आपण जर विचार केला तर युवराज 11 केसीसी आंबापाडा अजून मात्र बराचसा वेळ झालाय. कुठला षटकार कुठला चौकार आलेला नाही आहे, कारण वरच्या क्रमांकाचे फलंदाज सध्याच्या घडीला डगआउटमध्ये आराम करताना दिसत आहेत. होय, तर मात्र खोलवर पद्धतीचा चेंडू, आउटफील्ड फास्ट आहे. बघायचा चेंडू अडवला जाईल का, नाही. इथं मात्र लॉंग स्टॉप रिझन मध्ये मात्र चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे. मिळाल्या 4 धावा.
करा. खरं तर कौतुक करावं लागेल युवराज 11 KCC आंबापाडा या फलंदाजांनी मात्र आज या मैदान गाजवण्याचा प्रयत्न केलाय. भले सचिन काटकर माघारी असतील, भले आपण जर विचार केला तर जय कडू माघारी असतील, पण इथं मात्र या दोन भावांनी आपल्या गावाची कमान मात्र सांभाळलेली आहे. आता बघायचं आहे शेवटचं षटक आहे, स्लॉग ओव्हर ज्याला म्हटलं जातं. सध्याच्या घडीला स्ट्राईक एंडवरती स्मित भोईर खरं तर लवकर आले होते, पण अजून कुठलाही तडाखा त्याच्या बॅटमधून आलेला नाही आहे. श्लोक भोईरचं मात्र कौतुक करावं लागेल. 2 चेंडूचा सामना केलाय, 3 चेंडूचा सामना केलाय आणि 10 धावा मात्र लगावल्यात. चला जाऊया गोलंदाजी ट्रॅकवरती. नवीन गोलंदाज कोण आहे? बॉलर ऋतिक म्हात्रे. ओ इथं मात्र खोलवर पद्धतीचा चेंडू होता, हलक्या हाताने मात्र ढकललंय ऑफच्या दिशेने. मात्र काय दर्जेदार फिल्डिंग, पण फेकी थोडीशी मात्र गडबड झाली, कारण योग्य ठिकाणी मात्र फेकी झाली नाही आहे. हे बघा यष्टीरक्षक मात्र होते कुठे आणि आले कुठे. या दरम्यान या पहिल्या चेंडूमध्ये आपण जर विचार केला तर 2 धावा काढल्या जात आहेत. धावसंख्येचा विचार केला तर 61 धावा स्कोर कार्डवरती लगावल्या जात आहेत. आता मागील मॅचमध्ये 62 धावा फक्त 14 चेंडूमध्ये झाल्या. तो कारनामा केला मंगेश वैती कडक यांनी. पुन्हा एकदा आता इथं मात्र टायमिंग जुळलेलं नाही आहे. जितेश मात्र कुठली चुकी नाही आहे, हाताचा पिसारा मात्र फुलवला आणि त्या पिसाऱ्यामध्ये हिरवा चेंडू अडकला. डीजे खरं तर संघाचं कौतुक करावं लागले. बघा आपल्या संघामध्ये थोडासा फेरबदल केलाय. युवराज 11 चला 4 व्हीलर त्या मैदानाच्या बाहेर न्यायचं आहे प्लीज, तुम्हाला विनंती करतोय. डोल्यावरती मात्र फलंदाजीचा तुमचा तो आरसा आहे ना, त्याचा प्रकाश मात्र पडतोय. यस धन्यवाद. जाऊया पुन्हा एकदा मात्र या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. ऋतिक म्हात्रे पहिल्या चेंडू मात्र विकेट घेतलाय. डेड बॉल. यस पंचांनी सांगितलंय डेड बॉल, इशारा आलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कल्पेश. कल्पेशकडे टाइम नाही आहे जास्त, कारण 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्लॉग ओव्हर आहे. बघायचं कशा प्रकारे फलंदाजी होईल. हो वेगवान चेंडू. खरं तर लेग स्टंपच्या बाहेर मात्र चेंडू होता. पंचांनी मात्र पुन्हा एकदा 2 हात समांतर केलेत आणि आमच्या जो इशारा केलाय इट इज अ वाईट बॉल. धावसंख्येचा विचार केला तर 62 धावा. खरं तर बोनकुडे गावाचं सुद्धा कौतुक करावं लागेल, अजून त्यांची फलंदाजी येणं बाकी आहे. पुन्हा एकदा आहा, आता फटका फसलाय का काय? हो मात्र टायमिंग जुळलेलं नाही आहे. डीप लॉंगॉनला कुठली चुकी नाही आहे. बॅक टू बॅक मात्र दुसरा झेल त्याच खेळाडूच्या माध्यमातून पकडला जातोय आणि संतोय फलंदाजाचा खेळ. डीजे आता तेच बॅटर मैदानाच्या आतमध्ये तेजस. कोणला? दोन्ही बॅटरला नितीन कोहली सर यांचं मात्र आपण कौतुक करूया. प्रत्येक षटकारा मागे 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल, मग तो कुठलाही फलंदाज असेल, दोन्ही संघांसाठी मुभा आहे. ओ इथं मात्र वेगवान चेंडू होता, तेवढा चांगला फटका. आपण जर विचार केला तर बराचसा अंतर कापत, म्हणजे आपण असं म्हणूया की लॉंगॉनपासून सुरुवात केली आणि काऊ कॉर्नर झोनपर्यंत मात्र धावत गेले. चेंडू अडवला, तदनंतर फेकला आणि आल्या आल्या तेजस ठाकूरनी मात्र 2 धावांनी आपलं अकाउंट ओपन केले. धावसंख्येचा विचार केला तर 64 धावा. ऋतिक मात्र या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल.
पुन्हा एकदा मात्र चेंडू पलीचा संपर्क नाहीये. खोलवर पद्धतीचा चेंडू होता. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न झाला. या गोलंदाजाचं जेवढं कौतुक करूया तेवढं मात्र कमी आहे. आणि पाना स्लॉग ओव्हरमध्ये फलंदाजाला कुठेतरी रोखून ठेवलंय, थांबून ठेवलंय. आणि या षटकामध्ये कुठलाही चौकार आणि षटकार आलेला नाही आहे. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. इथं मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र चेंडू झालाय फरार. मिळाल्या 4 धावा. डीजे सम्राट म्हणून त्यांच्याजवळ पाहिलं जातं. मॅन फ्रॉम घाटकोपर भटवाडी. आता मी आमंत्रित करतोय आमचे आयडल आदरणीय चंदू सेटे सर. चला आता आपण टॉसची प्रक्रिया पूर्वी करूया. वर्सोवा कोलीवाडा. खरं तर आदरणीय कार्यसम्राट या माहुल नगरीचे आमचे माजी नगरसेवक म्हणून त्यांच्याजवळ पाहिलं जातं आदरणीय राजेंद्र माहुलकर साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ. जितेंद्र राठोड सर. या जितेंद्र राठोड सर तुम्हाला इथे या, त्या समोर या. कॅमेरामॅन फोकस करो. 2 बलाढ्य संघ. एका ठिकाणी वर्सोवा कोलीवाडा, दुसऱ्या ठिकाणी रॉयल कारभार गोरसाहिब. आदरणीय राजेंद्र माहुलकर साहेबांनी मात्र पुरस्कृत केलेला संघ. गोरसाहिबी ब टेल वर्सोवा संघाने सामना जिंकलाय. काय म्हणाल सर, दरवर्षी मात्र तुम्ही या स्पर्धेमध्ये दाखल होता, किती उत्कंठ असते या स्पर्धेमध्ये येण्याची? खरोखर वर्षभर वाट बघत असतो या टुर्नामेंटची आणि ते खेळायची मजा वेगळीच असते. म्हणून आवर्जून खूप प्रॅक्टिस करून आम्ही इथे आलेलो आहे. शेवटचा प्रश्न असेल. टॉस जिंकलाय, तुमच्या समोर एक बलाढ्य संघ आहे खरं तर गोरसाहिब. आता टॉस जिंकल्यानंतर तुमचा निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण तुम्ही निवडलंय तर किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावांचा प्रयत्न करू आम्ही त्यांना रोखण्यासाठी. धन्यवाद. आता आपण जोडिया गोरसाहिबचे कॅप्टन. काय म्हणाल सर, प्रथमच तुम्ही मात्र या माहुल नगरीमध्ये दाखल झाले असेल, स्पर्धाचा विचार केला तर सर्वप्रथम स्पर्धेबद्दल काय म्हणाल? 2 शब्द. स्पर्धा तर खूपच मोठी आणि ते आम्हाला खेळण्याची चान्स दिल्याबद्दल आम्ही माहुलवासियांचे आभारी आहोत. आणि 2-3 वर्षापासून आम्हाला एंट्रीसाठी खूप फोन यायचे, पण आम्ही कधी कुठे ना कुठे एंट्री असल्यामुळे येत नव्हतो. यावर्षी पंकज दादा आणि दादांनी इन्व्हाइट केला की तुम्हाला खेळायचं आहे यावर्षी, तर आम्ही हो बोलू आणि इथं खेळायला आलो आहे. टॉस विरुद्ध गेलाय? नाही, असं काय नाही, आम्ही बॅटिंगच करणार होतो, बॅटिंगच आली आम्हाला. आता तुम्हाला धावा बनवायचा आहे, किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 5 ओव्हरमध्ये आम्ही 60+ जाण्याचा प्रयत्न करू. नक्कीच धन्यवाद तुम्हाला. ऑल द बेस्ट असेल. जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये. न्यूज या प्रकारे आहे की वर्सोवा कोलीवाड्याने मात्र टॉस जिंकला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण निवडले. अज्ञेश चावाला या ठिकाणी संपर्क साधायचा. अज्ञेश, सगळ्या टीमला विनंती असणार आहे, बॅटिंग डगआउट हा आता ज्या ठिकाणावरून बॅटर येत आहेत त्या ठिकाणी सगळ्या टीमसाठी बॅटिंग डगआउट तिकडेच असणार आहे याची नोंद घ्यायची. आयोजन कमिटीची या ठिकाणी सूचना आहे. सगळ्या टीमसाठीचे डगआउट जे आहेत, ज्यावेळेला मॅच सुरू असेल त्यावेळेचा डगआउट कमिटीचा डगआउटच असणार आहे याची नोंद घ्यायची. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं जय माता दी ग्रुपच्या वतीने आयोजित असणारी ही जय माता दी चषक पर्व 13वे आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे. आज या क्रीडा स्पर्धेचा जर पाहिलं तर अंतिम दिवस आहे आणि मॅच महत्त्वाची मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला बोनकोडे नवी मुंबई आणि त्यांच्या विरुद्ध जर पाहिलं तर अंबापाडा.
69 धावांचा पाठलाग करायचा आणि त्यासाठी सलामीची जोडी मैदानात आतमध्ये जितेश राऊत आणि परशु साठे ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी पहिलं षटक घेऊन राज कडू येताना पाहायला मिळत आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी तिकडे करतील. मागील मॅचमध्ये 60 धावांचा पल्ला अगदी 14 चेंडूत गाठला होता, म्हणजे इकडे काही होऊ शकतं, परंतु त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. अंबापाडासाठी हे मैदान काही नवीन नाहीये. पहिला बॉल टप्पा पडतोय, थोडासा कट होतोय, यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. डॉट बॉलने सुरुवात होताना पाहायला मिळाली आहे, परंतु क्षमता आहे जितेश राऊत यांच्यामध्ये आज कामगिरी करावी लागणार आहे. मागील हंगामात देखील हा संघ इकडे आपल्याला पाहायला मिळाला होता. ओमकार नाईक, स्वप्नील नाईक यांचा हा संघ आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. फुलटॉस दिशा दिली आणि पाठवलं बॉलला सीमारेषेच्या पार. षटकार. ग्रुपच्या वतीने आपलं केलं जात आहे हार्दिक स्वागत. आणि ज्यांचं नेहमीच सहकार्य लाभलेलं, विशेष आर्थिक सहकार्य असे सुहास यादव कोळी यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. आम्ही त्यांचं हार्दिकाचं स्वागत करू. राज कडू यांच्यावर एक लाईव्ह सौजन्य मात्र ज्यांचं लाभलेलं आहे. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळला गेला, लोअर फुल टॉस, तिकडे धाव घेतली गेली आहे. सुहाजी कोळी यांचं आगमन होत आहे. लाईव्ह सौजन्य या स्पर्धेचं ज्यांच्या माध्यमातून राहिलेलं आहे. आणि आत्ताच कुजबूज सगळ्यांना लागली आहे की पवन केनेचं मैदानात आगमन झालंय. आणि जसं कळलं तसे मात्र सेल्फी घेण्यासाठी पवन केनेच्या मागे गर्दी सुद्धा अख्खा माहुलगाव लोटताना पाहायला मिळालाय. क्रेज आहे या खेळाडूचे देखील. आज भावेश कदाचित टीम मध्ये नसतील, परंतु एक तगडा संघ गोरसाई पहिल्यांदाच. परंतु योगायोग असा आहे की गोरसाईचा एक प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून सुद्धा माहुलगाव ओळखला जातो, परंतु माहुलगावचा एक प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून वर्सोवा देखील ओळखला जातो. आणि त्याच वर्सोवा बरोबर या ठिकाणी गोरसाईला खेळायचं आहे. पुन्हा एकदा बिग हिट, केवळ दिशा दिली, चुकीला माफी नाही. षटकार. आणि राजकडू या ठिकाणी कमबॅक करताना पाहायला मिळाले. जितेश यांनी 2 षटकार मारले खरे. पहिली ओव्हर झाल्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर झाली होती म्हणजे 14. 69 धावांचा पाठलाग करायचा, म्हणजे अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी 4 ओव्हरमध्ये 55 धावांची आवश्यकता आहे. सचिन काटकर, अंबापाडाचा ब्रँड. पहिलाच बॉल कव्हर्सला, कलात्मक फटका या ठिकाणी त्यांना पाहायला मिळाला. क्लासिकल अंदाजामध्ये या ठिकाणी स्ट्रोक खेळलाय तो म्हणजे परशु यांनी. 4 धावा. परशु साठे एक दर्जेदार स्ट्रोक या ठिकाणी सचिन काटकर सारख्या गोलंदाजाच्या विरुद्ध एक जबरदस्त हल्ला केलाय.
याही वेळेला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये, परंतु फिल्डर त्या ठिकाणी आले आणि पकडली कॅच. वाह, खूप छान कॅच. धावांवर धावसंख्या जाते 69चा करायचा पाठलाग आणि त्याच्या दिशेने जात असताना मात्र या ठिकाणी चांगली सुरुवात झाली आहे. एक विकेट आली आहे हे मात्र नक्की या ठिकाणी आहे. थोडंसं दबावाचं कारण असू शकतं, परंतु पाहूयात. आल्या आल्या मात्र बॅट अल्टीपल्टी दोन्ही बाजूचे स्ट्रोक विघ्नेश खेळत आहेत. समोर जर पाहिलं तर मुंबईतील एक नामवंत अष्टपैलू खेळाडू सचिन काटकर यांना आपण पाहतोय. ओ फॉलिंग स्वीप, स्वतः खेळपट्टीवर पडले आणि बॉलला मैदानाच्या बाहेर पाडलंय. टाळ्या होतील, एवढा जबरदस्त स्ट्रोक आलाय. क्षणार्धात चांगला बॉल इकडे कमबॅक करताना पाहायला मिळाले. सचिन काटकर अगदी वेगात खोलवर टाकला होता. पहा, गोलंदाज वगळता कोणीही अपील केली नव्हती, म्हणजे गोलंदाजाला माहिती होतं आउट नाहीये म्हणून. आणि इकडे परंतु सचिन काटकरच्या विरुद्ध मारलेला तो फॉलिंग स्वीपचा फटका माझ्या मते सगळ्यांच्या लक्षात राहील. आणि इकडे जर पाहिलं तर धावसंख्या जर पाहिली तर 2 षटकांचा खेळ संपतोय. 30 धावा झालेल्या आहेत. अजूनही जर पाहिलं तर 3 षटकं बाकी आहेत आणि 39 धावांची आवश्यकता अजूनही आहे. पाहूया काय होईल. धवत मॅचच्या दिशेने जय माता दी ग्रुप माहुल कोळीवाडा आयोजित जय माता दी चषक पर्व 13 वर्ष निरंतर ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चालू असणारा सामना अंबापाडा एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर नवी मुंबईचं बोनकोडे हे गाव पाहायला मिळत आहे. स्ट्राईकवर जर पाहिलं तर आता जितेश राऊत यांच्या जोडीला जर पाहिलं तर विघ्नेश पाटील आहेत, ज्या दोघांनी आपली छाप सोडली. आणि गोलंदाजीसाठी प्रशांत काटकर. यावेळेला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, परंतु भाग्यशाली राहिले. वेगात बॉल होता, खोलवर होता, त्याच्यावर हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, परंतु
दोन क्षेत्रक्षाच्या मधोमध चेंडू पडताना पाहिला मिळाला. डॉट बॉल येईल. समीकरण बदलेल. अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी 17 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि मॅच जिंकण्यासाठी 39 धावांची आवश्यकता अजूनही आहे. 17-39. प्रशांत काटकर उडवलाय. यावेळेला मात्र हेलिकॉप्टर मैदानाच्या वर जाते. अजूनही जर पाहिलं तर 33 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी असणार आहे. प्रशांत यावेळेला ओ हो 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 लांब 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 खूप लांब या स्पर्धेतला आतापर्यंतचा काय स्ट्रोक मात्र या ठिकाणी खेळलाय आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 42 झाली आहे. जितेची ही आक्रमणं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तीन चेंडू झालेत या षटकातील. बॉल जुना बॉल उपलब्ध करून द्यायचा. बॉल बॉल हरवलाय. आरसीएफ पोलीस स्टेशन मध्ये कंप्लीट करावी लागेल बॉलची. एवढ्या लांबवर बॉल गेलाय तो आता सापडत नाहीये. जितेश राऊत आणखीन एक याही वेळेला बिगिट केलाय. पाहूया किती लांबवर जाईल. सीमा रेषेच्या पार षटकार. खेळताना पाहिला मिळालेले आहे जितेश राऊत. सिक्सर किंग बोनकोडेचे. धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी झाली 48. म्हणजे अजूनही 21 धावा आहे. याही वेळेला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता परंतु समोरच्या दिशेने काय वेगात बंदुकीतून गोळी सुटावी या वेगामध्ये जितेच्या पस्तीस धावांवर जितेश राऊत बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत 9 चेंडू मध्ये. यावेळेला मात्र प्रचंड वेगातील चेंडू पाहायला मिळतो आणि दांडी 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 गुल. 52 धावा धावफलकावर झाल्या आहेत.
असतील थोडंसं कमी मारा आम्हाला, अशा पद्धतीची बॅटिंग होते यावेळेला. पुन्हा एकदा काही बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळेल. विघ्नेश पाटील ऑन फायर. हो 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 हो, सचिन काटकर यांच्या विरुद्ध स्पेशल बॅटिंग त्यांची आज राहिलेली आहे. आणि धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी आपण पाहू शकता 64 धावा, म्हणजे मॅचला जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता अजूनही आहे. 9 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता बोनकोडे टीमला जी. चला पुढे यानंतर गोरसईला आपण इन ऍक्शन मध्ये पाहू. रॉयल कारभार गोरसई बी राजेंद्र जगन्नाथ माहुलकर साहेब यांचा संघ आपल्याला यानंतर पाहायला मिळणार आहे. गोरसई बी आणि वर्सोवा कोळीवाडा ज्या टीमचा या मैदानातील रेकॉर्ड नेहमीच चांगले राहिलेला आहे. मग अलंकार असतील, आदि चायवाला असतील, त्याचबरोबर आतिश असतील, हे सगळे चांगले खेळलेत. आणि विघ्नेश जबरदस्त कामगिरी. या विघ्नेशचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने बॅटिंग केली त्यांनी, काय जबरदस्त कामगिरी केली आहे. आणि एक षटक, मित्र म्हणले या ठिकाणी 8 बॉल राखून हा मॅच जिंकलेली आहे.